आपण घरामध्ये आपला भरपूर वेळ घालवतो. मग तुम्ही वर्क फ्रॉम होम असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही माहेरपणाला गेले असाल, आपल्याला घरामध्ये लाऊंजिंग करायला आणि चिल आउट करायला प्रचंड आवडत असतं. बरोबर. तर मग जेव्हा आपण घरात एवढा वेळ घालवतो आहे, तर आपण घरात का असं गबाळासारखं किंवा अगदीच रस नसल्यासारखं राहायचं? बरोबर. Why not be elegant at home as well? Right. येस. तर मग जर तुम्हाला दिसायचं असेल घरामध्ये सुद्धा क्लासी आणि एलिगंट, तर ते कसं करायचं याच्या आज आम्ही भरपूर सगळ्या टिप्स आणि हॅक्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर टिप नंबर 1, जेव्हा तुम्ही सकाळी तुम्हाला जाग येते, तुम्ही उठता, तेव्हा पहिली गोष्ट जर तुम्हाला काही करायची असेल तर ती तुम्ही तुमच्या पांघरुणाची घडी घाला. येस, सो इम्पॉर्टंट. आणि काही जण ह्याच्यात पण मिस आउट करतात. ॲक्च्युली जर कोणाचा बेड जो आहे तो असा अंडन असेल दिवसभरात कधीही, अगदी मी म्हणते तुमची दुपारची जरी झोप झाली तरी तो बेड परत व्यवस्थित करून ठेवणं इज अ मस्ट. त्याशिवाय तुम्हाला फ्रेशही वाटत नाही. अक्षरशः म्हणजे नाही का, आपले मोठे लोक पण म्हणतात की हो. घरात लक्ष्मी नाही आहेत अशा गोष्टींनी. हो. आणि मला असं वाटतं की असणारच आहे, ते नक्कीच खरं असणार आहे. कारण स्वच्छता खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती सुरू तुमच्या ह्या छोट्या गोष्टीतनं होते. जर तुम्हाला एलिगंट दिसायचं असेल आणि नो मॅटर हाऊ ब्युटिफुल क्लोथ्स यू वेअर, पण तुमचं जर बेड अंडन असेल आणि घरात पसारा असेल त्यांनी काही नाही वाटणार आहे. त्यामुळे ते करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आता टिप नंबर 2 म्हणजे तुमची आंघोळ झाल्यानंतर गबाळ्यासारखं तसंच फिरण्यापेक्षा 2 मिनिट फक्त आरशासमोर उभी राहून टोनिंग, मॉइश्चरायझेशन आणि सनस्क्रीन इतकं बेसिक करून घ्यायचं. केस व्यवस्थित विंचरायचे, हवं तर मी म्हणते एक वेणी घाला व्यवस्थित, येस. आणि एक टिंटेड लिप बाम लावणं आणि थोडीशी पावडर लावणं. आय थिंक मला हे ॲटलिस्ट इतकं करणं भागच आहे. ते नाही केलं तर मला बिलकुल, म्हणजे मी आजारी जरी असेल, आजारी आहे आणि मी झोपणार जरी असेल तरी मी एवढं करून झोपते. यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला स्वतःला आरशात बघाल तेव्हा तुम्हाला पण छान वाटेल, फ्रेश वाटेल. आणि जसा तो एक डॉमिनो इफेक्ट असतो ना, आळस लीड्स टू मोर आळस. अगदीच बरोबर बोललीस तू. तसं उठल्यापासनं पांघरुणाची घडी एक चांगली गोष्ट झाली, आंघोळ दुसरी चांगली गोष्ट झाली, तिसरी चांगली गोष्ट झाली स्किन केअर, लिप बाम आणि बेसिक हेअर डू. टिप नंबर 3 म्हणजे की तुमच्या स्किन केअर नंतर तुम्हाला तिसरी महत्वाची गोष्ट अशी लागते, ती म्हणजे अंडर आर्म रोल ऑन आणि परफ्यूम. जेव्हा तुम्ही चांगलं स्मेल करता तेव्हा तुम्हाला हायजिनिक पण वाटतं, एलिगंट वाटतं आणि तुम्हाला म्हणजे बाकीच्यांना पण, तुमच्या आसपासच्या लोकांना पण चांगलं वाटतं. आणि स्वतःला जेव्हा फ्रेश वाटतं तेव्हा तुमचा दिवस नक्कीच प्रोडक्टिव्ह जातो. खूपदा असं होतं की घरीच आहे ना आपण, त्यामुळे परफ्यूमची काय गरज आहे किंवा रोलांची काय गरज आहे, पण तसं नसतं. इट इज अ मस्ट थिंग. बरोबर आहे. इनफॅक्ट कोको शनेलचा एक कोट पण आहे की जी परफ्यूम नाही वापरत तिला काय फ्युचरच नाहीये, असा काइंड ऑफ, आय नो एक्झॅगरेशन, बट वी अंडरस्टँड द मिनिंग बिहाइंड इट. की म्हणजे तिचं म्हणणं आहे की ते इतकं इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली तुम्ही रोज स्वतःसाठी का असे ना परफ्यूम आणि डिओ नक्कीच वापरला पाहिजे. बरोबर. आता आपण छानपैकी तयार झालो आहोत. आता आपल्याला बोलायचंय कपड्यांबद्दल, कारण की आता नेक्स्ट स्टेप तोच आहे. आता घरी आहोत म्हणून उगाच गबाळ्यासारखे कपडे घालणं हे करायची गरज नाही आहे. सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत घरात. मी कॉटन, शिफॉन, जॉर्जेट असे जे नॅचरल मटेरियल्स आहेत यांचा मिक्सअप्सचे किंवा शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे 90% त्याच्यामध्ये नॅचरल फायबर असणारे ड्रेस जे असतात, म्हणजे मिड लेंथचे जे ड्रेस असतात ते, की ज्यांना स्लीव्स पण आहे, कारण की प्रत्येक वेळेला हेअर रिमूव्हर असेलच असं काही गरजेचं नाही. असे मॉडेस्ट ड्रेसेस मी प्रेफर करते. मी जे वापरलेत आणि जे मला आवडतात, मी त्याचे पिक्चर्स आणि लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर चांगले ड्रेस घालणं आय थिंक दॅट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक म्हणजे एक कुठला तरी रॅन्डम पायजमा आणि कुठला तरी रॅन्डम टी शर्ट घालण्यापेक्षा हे तुम्हाला परवडतात. कारण उत्तमोत्तम क्वालिटीचे मी 1300-1400चे ड्रेस घेतले तरी ते बराच काळ जातात, रादर दॅन एक 600चा पायजमा आहे आणि एक 700-800चा टी शर्ट आहे आणि तो मग तो एकमेकांसोबत जात नाहीये आणि मग त्याचे गुडघे पण फुटले जात आहेत, त्याच्यावर गोळे पण येतात. असं काहीतरी करण्यापेक्षा, रॅन्डम घालण्यापेक्षा हा जो जोड आहे प्रॉपर ड्रेस 1200चा 1300चा ज्याच्यात लाइनिंग आहे, तुम्ही तो अक्षरशः बदडून वापराल आणि
याच्यात अजून एक प्रो टिप मी सांगते, त्यात इन्स्ट्रक्शन्समध्ये चेक करायचं की इज इट सेफ टू वॉश इन द मशीन, म्हणजे तुम्हाला तो त्रासदेय नाही होणार. बरोबर. त्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही एक शॉर्ट कुर्तीज हा एक चांगला ऑप्शन असू शकतो घरात घालण्यासाठी. कॉटनच्या कुर्तीज किंवा ज्याचं मटेरियल बेसिकली सॉफ्ट आहे, जे तुम्हाला किती पण काम केलं किंवा पाहुणे जरी आले असतील किंवा तुम्हाला असं असेल की घरात रेस्ट्रिक्शन आहे, खूप असे मॉड कपडे नाही घालू शकत, जर तुम्हाला एकदम सॉफिस्टिकेटेड मॉडेस्ट बनवून राहायचं असेल तर शॉर्ट कुर्ती इज अ ग्रेट ऑप्शन फॉर दॅट. आणि त्याच्या खाली तुम्ही ब्लॅक ट्राउझर्स, डार्क कलरच्या ट्राउझर्स, तर तशा काही ट्राउझर्सचे ऑप्शन्स पण आम्ही तुम्हाला लिंक डाऊन करून देऊ की जेणेकरून कधीतरी एखादा ड्रेस घातला, एखादी शॉर्ट कुर्ती कधीतरी घातली. काही जणांचं असतं ना घरात ट्रॅडिशनल घालायचं असतं, कारण की सासू सासरे किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही राहता आणि सारखे पाहुणे येणार वगैरे असाल, तर अशा वेळेला आय थिंक की शॉर्ट कुर्ती चांगला ऑप्शन असू शकतो. पेप्लम कुर्तीज येतात, सुंदर फ्लोई. तुम्ही इवन मी म्हणते की तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरी हे ऑप्शन्स वर्क होतात. तुमची बॉडी कायम बदलत असते, तर या बदलांसाठी सुद्धा हे जे ऑप्शन्स आहेत ते सेफ आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे. आता माझी नेक्स्ट टिप आहे की तुम्ही घरात काय घालायचं असेल तर एनी टाईम एनी डे आय डू लव्ह टू वेअर गुड क्वालिटी स्कर्ट्स. माझ्याकडे काही ऑप्शन्स आहेत, मी भरपूर स्कर्ट्स वापरलेत आणि म्हणजे ना कुठल्याही ऋतुमानामध्ये मला असं वाटतं की ते कायम वर्क होतात. एखाद्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की चला मी घरामध्ये एखादी जेगिन्स आणि कुर्ता घालते, पण उन्हाळ्यात जेगिन्स पण तुम्हाला नकोशी होते. जर फ्लोई हवा असेल तर स्कर्ट हा खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही मॉडेस्ट लेंथचे स्कर्ट्स घेऊ शकता. आणि माझ्याकडे काही सॉलिड टॉप्स आहेत ज्याच्याबद्दल मी याच्याही आधी बोलली आहे, ते मी अजूनही वापरते. मी म्हणजे एवढं वापरलं आहे पण त्याची क्वालिटी इतकी सुंदर आहे की ते अजून पण तितके चांगले दिसतात. त्याच्या खाली मी माझ्याकडे एक सॉलिड प्लीटेड स्कर्ट आहे, तो वापरते. आणि लिटरली म्हणजे मला कधी बाहेर जरी जायचं असेल, माझ्या मुलाला पिक करायचं असेल किंवा मला ग्रोसरीज घ्यायला जायचं आहे किंवा कोणा मैत्रिणीला पटकन क्विकली भेटून यायचं आहे, काहीतरी मीटअप आहे किंवा खाली वॉक करायला जायचं आहे, मला फक्त एक कम्फर्टेबल त्या टास्कनुसार चप्पल घालायची आणि गुड टू गो. लिटरली तुला एक किस्सा सांगते. मी स्कर्ट आणि टी शर्ट, मी एक फोटो इन्सर्ट करून देईल, तो घातला होता. मी कशी चप्पल घालते ह्याच्यावरनं माझ्या नवऱ्याला कळतं की ही ॲक्च्युली कुठे जाणार. म्हणजे सिंपल चप्पल घातली म्हणजे खाली चालायला जातीये, जरा बरी घातली म्हणजे ही कोणाला तरी भेटायला जातीये, आणि जर चांगली हील घातली तर ही जरा ॲटलिस्ट FC रोडपर्यंत तरी जाऊन येणार आहे. म्हणजे लिटरली. आणि ऑफिसमध्ये पण ते तुम्हाला कॅरी करता येतात अशा गोष्टी. पुढची अशी टिप आहे की जेव्हा तुम्ही लाऊंज वेअर निवडता तेव्हा तुम्ही असे काही ऑप्शन्स निवडू शकता जे खूप जास्त एलिगंट वाटतील. म्हणजे अगदी कोणी पटकन आलंय तुमच्याकडे तरी तुम्हाला ऑकवर्ड नाही होणार. असं होतं ना की कोणी आलंय तर पटकन जाऊन ड्रेस बदलून दार उघडण्यापेक्षा गाऊनवर ओढणी टाकली. ते तर करूच नका. आय शुड से दिस आउट लाऊड की आपण निषेध करूया या गाऊनवर ओढणीवाल्या. ते झालं, तो जमाला असं वाटतं की ती जनरेशन झाली, आपण आता ते करायची गरज नाहीये. लाईक त्यांनी भरपूर केलं आपल्यासाठी त्या जनरेशनने, आणि आता आपण म्हणून हे सगळं घालू शकतो आणि वावरू शकतो, तर मग आपण उपयोग करायला हवा. तर लाऊंज वेअर तुम्ही जेव्हा निवडताय तेव्हा तुम्ही एक प्रॉपर कोऑर्ड सेट निवडा. तो तुम्हाला मल्टिपल वेजनी वापरता येतो. बरोबर. एक तर तुम्हाला वावरायला पण, दिवसभर वावरायला कम्फर्टेबल पण असतो, प्लस एक एलिगंटली तुम्हाला एक ड्रेसअप पण होता येतं, ड्रेस डाऊन पण होता येतं, ड्रेस अप पण होता येतं. जर कोणी येणार असेल ड्रेसअप व्हा. जर तुम्ही घरीच असाल तर तुम्ही नॉर्मल आपलं बेसिक स्किन केअर जशी आम्ही सांगितली तेवढी करून पण तुम्ही राहू शकता. आणि अजून एक प्रोटेप, जरी समजा त्या लाऊंज वेअरचा तुम्हाला कुर्ता असा वाटला की अगं हा किती छान दिसतो जीन्सवर, तरी तो बदलून त्याचा रंग घालवलाय आणि पॅन्टचा रंग साबूत आहे, तसाच आहे, असं नका करू. ते ॲटलिस्ट दोन्ही बरे दिसतील एकमेकांवर, असं वापरा त्यांना. एकत्र घालायचं लाऊंज वेअर सेट येतो. एक्झॅक्टली. त्यामुळे एखाद्या वेळेला घालणं इज फाईन, उगाच ते बदलणं वी डोंट रेकमेंड दॅट. इवन नाईट वेअरसाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता, आम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे की तुम्ही सॅटिन किंवा कॉटनचे नाईट ड्रेसेस पण चूज करू शकता फक्त झोपण्यासाठी. कारण तेव्हा पण तुम्हाला कम्फर्ट असणं आणि छान म्हणजे स्वतःमध्येच एक चांगलं वाटणं झोपताना गरजेचं आहे. तर दॅट ऑल्सो यू कॅन चूज. तर ह्या होत्या आमच्या टिप्स. तुम्ही घरात सुद्धा फ्रेश, एलिगंट आणि क्लासी कशा दिसू शकता ह्याच्यासाठी तुमच्यासाठी भरपूर ऑप्शन्स आम्ही समोर ठेवले आहेत. आणि जर तुम्हाला अजून
एलिगन्स रिलेटेड व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला नक्कीच कॉमेंटमध्ये #एलिगन्स असं लिहून पाठवा. आम्ही तुम्हाला भरपूर व्हिडिओज या रिलेटेड घेऊन येऊ. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस अँड दिस इज जी.